आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे। परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत। त्याची देखील मी माहिती देतो। येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातात। दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी। ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या, त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत। त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल। ती हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायच्या, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये, गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल। ते देखील आपण केलं आहे। तो डेटा खूप मोठा असल्यामुळे त्याच्यावरती मंत्रालयात एक कक्षच काम करत आहे आणि मला वाटतं 30 दिवसाची आम्ही दादांची त्यासाठी मुदत घेतली होती। 30-32 दिवसात तो देखील डेटा देण्याचं काम आणि गावागावात दवंडी पेटवून काम करायचं चालू आहे। एका गोष्टीचा आनंद असा आहे की सन्माननीय विखे पाटील साहेब उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी देखील याचा आढावा माझ्याकडनं दादा घेतला आणि त्या सगळ्यांच्या आदेशानंतर यंत्रणा जी जोरात कामाला लागली आहे, यामध्ये आता ॲडिशनल कलेक्टर मिसाळ साहेब देखील इथे आले। परंतु सरकारची भूमिका फार स्पष्ट आहे की यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी समाजाच्या लोकांना कुचकाई काम करून शुक्राचार्य झारीतले बनण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडलं जाणार नाही, हे आपल्या माध्यमातून मी सांगतो। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।